निवडणूक आयोगाने जे ईव्हीएम मशीन आहे तुमच्या माझ्या समोर, जी ईव्हीएम मशीनच लोकशाही धोक्यात आणण्याचं काम करते, निवडणुकांमध्ये गडबड होण्याची शक्यता असताना लोकशाहीची हत्या लोकशाहीमध्ये प्रशासकीय काम करणाऱ्या लोकांकडून जर होत असेल तर हे एकाच पक्षाच्या लोकांना तुम्ही विरोधी पक्षावरचे सगळे गायब करणार आणि बिनविरोध देणार, हे लोकशाहीसाठी हत्या करण्यासारख्या राजकीय उत्सवामध्ये तुम्ही लोकशाही धोक्यात आणण्याचं काम करताय. बिनविरोध उमेदवार निवडून येऊच कसं शकतो? आणि निवडणूक लढणाऱ्या सगळ्या टीमचा विनाकारण भ्रमनिराश होतो. जो उमेदवार कधी कुठं फिरकलेला नाही तो फक्त फॉर्म भरतो आणि जागेवर बसतो आणि त्याला डायरेक्ट डिक्लेअर केलं जातं. ही जर शोकांतिका भयानक असेल, महानगरपालिकेच्या निवडणुका सुरू आहेत, सगळीकडे वातावरण निवडणुकांचं आहे आणि राजकीय पक्षांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेतला हा जो निवडणुकीचा दुसरा टप्पा आहे महानगरपालिकेचा, म्हणजे शहरांमधल्या कारभाऱ्यांचा हा खरं तर राजकीय उत्सव आहे. आणि अशा राजकीय उत्सवामध्ये तुम्ही लोकशाही धोक्यात आणण्याचं काम करताय. बिनविरोध उमेदवार निवडून येऊच कसा शकतो? निवडणूक आयोगाने जे ईव्हीएम मशीन आहे तुमच्या माझ्या समोर, जी ईव्हीएम मशीनच लोकशाही धोक्यात आणण्याचं काम करते, निवडणुकांमध्ये गडबड होण्याची शक्यता असताना सुद्धा यावेळेस म्हणजे व्हीव्हीपॅट नाहीये, विदाऊट व्हीव्हीपॅट ईव्हीएम मशीनद्वारे इलेक्शन त्या ठिकाणी होणार आहेत. आणि अशा काळामध्ये ज्या ताकदवर पैशावाल्या लोकांनी समोरचे सगळे उमेदवार धमक्या देऊन, पैसे देऊन, वेगळी त्यांची पिल्ल बाहेर काढून त्यांना अस्वस्थ करून फॉर्म मागे घ्यायला लावले किंवा निवड प्रक्रियेतून त्यांना बाद करायला लावलं किंवा पळून जायला लावलं. आणि मग जे काही चारच राहिले, कारण 4 लोकांचा प्रभाग आहे, मुंबई महानगरपालिके निवडणूक जर सोडली तर मुंबई महापालिका सोडून महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुकांमध्ये प्रभाग पद्धत आहे. मुंबईमध्ये फक्त नाहीये, एका महानगरपालिकेपुरतं. आणि मग त्या प्रभागामध्ये त्या 4 उमेदवारांना, एकाच पक्षाच्या लोकांना तुम्ही विरोधी पक्षावरचे सगळे गायब करणार आणि बिनविरोध देणार, हे लोकशाहीसाठी हत्या करण्यासारखी गोष्ट आहे. आणि लोकशाहीची हत्या लोकशाहीमध्ये प्रशासकीय काम करणाऱ्या लोकांकडून जर होत असेल तर हे दुर्दैव. भारतीय नागरिक म्हणून तुम्हाला आम्हाला सहन करण्याचा अधिकारच नाही, अजिबात सहन करायचं सुद्धा नाही. त्याचं कारण सुद्धा असं आहे, लोकशाही जिवंत ठेवण्याचं तुमचं माझं जर कर्तव्य असेल तर यावेळेस असं का होतंय, जिथं लोकशाही धोक्यात आणून संवैधानिक मूल्यांना त्या ठिकाणी गुंडाळून टाकण्याचं काम होतंय. याचं एक उत्तम उदाहरण मी आपल्याला देतो. सर्वप्रथम सर्वांना मी ऍडव्होकेट संतोष शिंदे ऑफिशियल या युट्यूबच्या हक्काच्या लाडक्या चॅनलवर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आणि विनंती करतो, महाराष्ट्रामध्ये जे जे बिनविरोध उमेदवार आलेले आहेत ते बिनविरोध न ठरवता ते राहिलेले इच्छुक उमेदवार व नोटा, म्हणजे उमेदवार व ईव्हीएम मशीन, अशी आता लढाई लावली पाहिजे. आणि त्याच्यातून त्या ठिकाणी उमेदवार जाहीर केला पाहिजे. नुसता ज्या उमेदवारांनी मतदारांचं अजून तोंड पण बघितलेलं नाही, ज्या उमेदवारांनी मतदारांमध्ये प्रचाराला गेला सुद्धा नाही, जो उमेदवार महानगरपालिकेच्या त्याच्या प्रभागामध्ये अजून आपल्या पक्षाचा किंवा स्वतःचं नाव असलेलं पत्रक न छापता झेंडा सुद्धा घेऊन गेलेला नाही, तो व्यक्ती जर थेट बिनविरोध उमेदवार म्हणून डिक्लेअर केला जात असेल तर ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि लोकशाहीला ही धोक्याची घंटा आहे, असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि या मुद्द्यावर आपल्याला चर्चा करायची, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा, सगळ्यात महत्वाचं कमेंट करायला विसरू नका, बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन ऑल ठेवा. तुमचं सुद्धा मत या बिनविरोध निवडणुकीवर झालं पाहिजे, कारण किती निवडून आलेत, काय आकडा आहे, हे मी सगळं महाराष्ट्रासमोर मांडेलच. 4 उमेदवार आहेत, 4 उमेदवारांना तुम्ही बिनविरोध निवडून येऊच कसं शकतो? निवडणूक आयोगाने जे ईव्हीएम मशीन आहे तुमच्या माझ्या समोर, जी ईव्हीएम मशीनच लोकशाही धोक्यात आणण्याचं काम करते, निवडणुकांमध्ये गडबड होण्याची शक्यता असताना सुद्धा यावेळेस
परंतु ईव्हीएम मशीनवर जशी बंदी घातली पाहिजे तशी ह्या बिनविरोध सिस्टीमला सुद्धा आळा घालून नोटा कशासाठी दिलंय याचं स्पष्टीकरण केलं पाहिजे. म्हणून मी आपल्या समोर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलतोय. ठाण्यामध्ये किंवा मुंबईच्या काही भागामध्ये किंवा मुंबई ते रायगडच्या पट्ट्यामध्ये अर्थात कोकणाच्या मुंबईपर्यंतच्या 18, 20, 22 पर्यंत म्हणजे बिनविरोध जागा त्या ठिकाणी जाहीर झाल्या आणि त्याच्यामध्ये भाजपच्याच 22 जागा आहेत आणि त्याच्या खालोखाल एकनाथ शिंदे साहेबांच्या आहेत. कशा काय चमत्कार आहे हा? बरं, इतकं काय यांनी मोठं काम केलं की लोकांनी म्हणजे त्या अजून पत्रक सुद्धा त्या उमेदवाराचे आले नाहीत आणि त्यांना जाहीर केलं, कारण त्यांच्या विरोधात उमेदवार नाहीत. पण निवडणूक आयोगाने असं मान्य केलं नाही पाहिजे. जर ईव्हीएम मशीन मध्ये त्याच्यावर जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार जर अचानक वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या लोकांनी जर माघार घेतली आणि एकाच पक्षाचे किंवा समजा 4 उमेदवार राहिले, 4चा प्रभाग आहे आणि त्यांना जर परस्पर त्या ठिकाणी बिनविरोध जाहीर केलं जात असेल तर त्याच्यावर एक बटन आहे नोटा नावाचं. ते नोटा बटन दाबण्यासाठी हे सगळे उमेदवार, समजा मी मतदान करायला आलोय, खर तर विधानसभेला माझं मतदान मी करायला जायच्या अगोदरच भलते करून गेले होते, म्हणून मला बोगस वोटिंग होतं का तर माझा स्वतःचा अनुभव 100% होतं आणि त्याच्यावरच बरेच आमदार निवडून आले, हे वेगळं सांगायची गरज नाहीये. पण या केसमध्ये असं घडतंय की जर पक्षाने किंवा पक्षाच्या लोकांनी वेगळी काही जरी भूमिका घेतली तरी त्यांचा उद्देश जर समोरच्याच्या लक्षात आला नाही तर हा किती मोठा घात आहे. बिनविरोध उमेदवार कधी होऊ शकतो? ज्यावेळेस ईव्हीएम मशीन नसते किंवा त्याच्यावर नोटा बटन नसतं. तर आता आम्हाला न्यायालयात या सगळ्याच्या विरोधात PIL दाखल करायला होणार का? बरं, आम्ही अशी फुकट तुम्हाला सुट्टी देणार आहे का? अजिबात नाही. बिनविरोध हा उमेदवार होऊ शकत नाही, कारण त्याला अजून माणसं नसले तर नोटा नावाचं बटन विरोध करतं, म्हणजे विरोधात आहेच की. आणि बघा, एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस इलेक्शन कमिशनची लोक ही सगळी पडताळणी करत होती, ट्रेनिंग त्यांना दिलं जातं, त्यावेळेस अचानक एखाद्या ठिकाणी जर बिनविरोध प्रक्रिया राबवायची असेल तर त्याचे जे काही नॉर्म्स आहेत, त्यांची जी काही पद्धत आहे ती सुद्धा समजून घेतली पाहिजे. आणि ती समजून न घेता जर बाय दिला जात असेल तर ते चुकीचं आहे. कारण मला एक गोष्ट आठवण आणून द्यायची आहे की उद्धव ठाकरे नावाचे नेते सत्तेमध्ये होते मागच्या 3-3.5 वर्षापूर्वी आणि अचानक त्यांचं सरकार पाडलं. इथपर्यंत थांबा. याच्यानंतर हे गोवाटीला गेल्यानंतर हळूहळू बाकीचे लोक गेले, 40 लोक झाले. अशी कुजबूज आहे, मला माहित नाही की या सगळ्या लोकांना 50-50 खोके त्या ठिकाणी वाटले गेले आणि शिंदे साहेब सत्तेत येऊन बसले. नो डाऊट, काही अडचण नाही, कुणीही सत्तेत असू द्या, आपल्याला काही वाईट वाटायची गरज नाही. पण या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये ते जसे पळून गेले, त्यांनी जसं काय डोंगर काय झाडी म्हणून ओरडत बसले, तसंच ह्या लोकांनी सुद्धा काहीतरी आपल्या पक्षाच्या नावाची चिन्हाची काहीतरी धावपळ केली असते आणि कदाचित लोकांना, जनतेला कळलं असतं की हे उमेदवार आहेत. पण जर महाराष्ट्रात अशा घटना घडत असतील तर हे फार मूर्खाचं लक्षण आहे. आणि सध्या बरेच जण त्याची चर्चा आणि म्हणजे व्हिडिओ शेअरिंगचं प्रमाण जास्त वाढलंय की निवडणूक आयोग जर अशा पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं, खरं तर तिथं नोटालाच पहिला आणि अंतिम त्या ठिकाणी निर्णय दिला पाहिजे. नोटा मशीन काय म्हणते, ती पण एक ईव्हीएम मशीनच आहे आणि त्या नोटाच्या माध्यमातून किंवा किती लोक त्यांना मतदान करतात याचा अर्थ हे वाईट आहेत असं जाहीर करून त्यांना ते निकाल जाहीर करावा लागेल. परंतु असं कुठेही होताना दिसत नाही आणि निवडणूक लढणाऱ्या सगळ्या टीमचा विनाकारण भ्रमनिराश होतो. जो उमेदवार कधी कुठं फिरकलेला नाही तो फक्त फॉर्म भरतो आणि जागेवर बसतो आणि त्याला डायरेक्ट डिक्लेअर केलं जातं. ही जर शोकांतिका भयानक असेल तर कितीही विद्यार्थ्यांनी मोठी आंदोलन केली वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं
तरी ती फार डेंजर आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण तुम्हाला फसवलं जातंय, तुम्हाला वेड्यात काढलं जातंय आणि तुम्हाला मूर्खात काढलं जातंय, हे लक्षात ठेवा. बाकी ह्या सगळ्या चालीवर किंवा गोष्टीवर आपण लक्ष ठेवूच. धन्यवाद. जय शिवराय.